नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, तुम्ही याच्या आधी ऐकलं असेल की पूर्वेकडील जे राज्य आहेत त्यांनी आपला जो स्थानिक टायमिंग आहे तो बदलण्याची मागणी वारंवार त्यांनी सरकारला केलेली होती। पण याच्यामध्ये आणखीन काही प्रोग्रेस झाली किंवा नाही झाली याचं काही अपडेट तर सध्या तरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे। ठीक आहे, तर तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता। पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्ष देण्याची आहे ही की असा हा टायमिंग चेंज करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता। तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचा जो ऑफिसचा जो टायमिंग आहे किंवा शाळा कॉलेजचा टायमिंग जो आहे ते आपला जो भारताचा स्थानिक टायमिंग आहे याच्याशी रिलेटेड होत नाही आहे। त्यांना त्याचं थोडंसं दिक्कत होत आहे असं त्यांचं म्हणणं होतं। तर मित्रांनो, हे सगळं प्रकार काय आहे, स्थानिक टायमिंग काय असते किंवा इंटरनॅशनल टायमिंग काय असते, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आज आपण इथे पाहूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला माहीत आहे की आपली जी पृथ्वी आहे ते किती तर 24 तासामध्ये एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करते। त्याला आपण परिवलन असं म्हणतो मराठीमध्ये। ठीक आहे, तर आता हे एक परिवलन पूर्ण करण्यासाठी किती टायमिंग लागतो? 24 तास। आता या हिशोबाने जर आपण विचार केला तर 24 तासामध्ये ते किती रेखावृत्त वगैरे पास करत आहे हे आपल्याला इथे सगळ्यात पहिले समजणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण हे पाहिलं होतं की अक्षवृत्ते काय असतात, रेखावृत्ते काय असतात आणि ते कशा पद्धतीने आपण ते मोजतो। आणि आपलं जे भारतामध्ये जे आहे ते भारताचा विस्तार किती अक्षवृत्त किती रेखावृत्त याच्या दरम्यान हे आपण सगळं पाहिलेलं आहे। ठीक आहे, तर ज्याही मित्रांनी ते पाहिलं नसेल तर ते कृपया त्यांनी आधीचे व्हिडिओ पाहून घ्यावे, तर तुम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मदत होईल। ठीक आहे, तर आता हा जो स्थानिक वेळ आहे आणि जो प्रमाण वेळ आहे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आज आपण या पाठामध्ये पाहूया। सगळ्यात पहिले आपण आता काय पाहिलं होतं की हे जे पृथ्वी आहे हे किती आपल्या 24 तासामध्ये एक परिवलन पूर्ण करते। ठीक आहे, तर आता आपण हे इथे तुम्ही लक्ष द्या। आता जर आपण आपल्या पृथ्वीचं कन्सिडर केलं, ठीक आहे, की पृथ्वी अशी गोल आहे। ठीक आहे, म्हणजे हे किती आहे 360 डिग्री। आता 360 डिग्री किती 24 तासामध्ये ती पार करत आहे। ठीक आहे, म्हणजे आता इथे सूर्य होता, आता परत फिरून इकडेच येईपर्यंत किती 24 तास लागले आणि तो किती डिग्री झालं तर 360 डिग्री। म्हणजे 24 तासामध्ये 360 डिग्री। ठीक आहे, तर एका याच्यामध्ये किती होईल तर आपण जेव्हा याला डिवाईड करतो तर किती अंश येते ते 15 अंश। ठीक आहे, म्हणजे एका तासामध्ये किती अंश ते जात आहे 15 जात आहे। 1 आवरमध्ये किती 15 डिग्री ते पास करत आहे। ठीक आहे, आता आपल्याला हे समजलं। आता एका आवरमध्ये किती मिनिट असतात 60 असतात। मग आपण 60ला जर डिवाईड केलं तर किती होते तर 4। ठीक आहे, म्हणजे 360 डिग्री जे आहे तर त्याच्यापैकी जो एका डिग्रीला जो याचा टायमिंग लागत आहे तर तो किती आहे 4 मिनिट। ओके, म्हणजे एका मिनटाला किती जात आहे एका डिग्रीला 4 मिनिट जात आहे। ठीक आहे, एका डिग्रीला 4 मिनिट जात आहे। याच्या पद्धतीने आपण हे काउंट करतो। आता हे तर आपल्याला माहीत झालं की काउंट कसं केलं आपण। ठीक आहे, अक्षवृत्त आणि रेखावृत्त। तर इथे फक्त आपण रेखावृत्त कन्सिडर करतो डिग्रीनुसार, कारण तुम्हाला माहीत आहे की रेखावृत्त जे आहे ते उभे आहे, आडवे जे आहे ते काय आहे तर अक्षवृत्ते आहे। तर आपण इथे काय कन्सिडर करत आहोत, जे उभे आहे ते रेखावृत्ते त्याला आपण इथे कन्सिडर करत असतो। त्याच्यामुळे आपल्याला इथे सध्या अक्षवृत्ताचा विस्तार माहीत नसलं तरी चालते, आपल्याला सध्या रेखावृत्ताचा विस्तार माहीत असणं गरजेचं आहे। तर याच्या आधी आपण पाहिलेलं आहे आपला जो भारत आहे त्याचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार काय आहे। तरी तुम्हाला इथे एक नकाशा दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता। तर हे पहा, म्हणजे जो भारताची शेवटची बाउंड्री आहे ही आहे आणि इकडे पश्चिमेला शेवटची बाउंड्री ही आहे। आता जर आपण खाली आलो तर इथे तुम्हाला विस्तार दिसेल किती आहे
तर हे इथे पाहू शकता तुम्ही 68 डिग्री 7 मिनिट, ठीक आहे. आणि इथे 98 डिग्री आणि 25 मिनिट हे पूर्व आहे. ओके, हे पूर्व आहे. आणि हे आपण रेखावृत्ताबद्दल बोललो. आता अक्षवृत्त किती आहे तर 8 डिग्री, सगळ्यात शेवटचं 8 डिग्री 4 मिनिट. आणि वर जे आहे ते किती आहे 36 डिग्री आणि 6 मिनिट, ठीक. हे इथे दिलेलं आहे. हा हे अक्षवृत्ती आहे आणि हे जे आहे ते रेखावृत्ती आहे. तर रेखावृत्ती विस्तार आपल्याला समजलं. तर आता इथे आपण अंदाजे जर फरक केला, ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. 68 पासून 97पर्यंत जर आपण कन्सिडर केलं तर अंदाजे किती होणार. आता हे 68 पकडू आपण. 68 म्हणजे +2 70 आणि हे किती 20. ओके, 70 आणि 20 किती होते 22 प्लस हे 7, ठीक आहे, किती झाले 29, ठीक आहे. म्हणजे 29 डिग्री असं आपण इथे कन्सिडर करू, ठीक आहे. म्हणजे कमीत कमी आपल्या या दोन याच्यामधलं जे डिफरन्स आहे, ठीक आहे, या पूर्वरेखावृत्तापासून या पूर्वरेखावृत्तापर्यंत तर किती आहे हे जवळपास 29 डिग्री, ठीक आहे. आता आपल्याला माहीत आहे एका डिग्रीला जायला किती वेळ लागतो 4 मिनिट. तर 29ला आपण 30 जर कन्सिडर केलं, ठीक आहे, तर 30ला जायला किती लागेल तर इथे साधारणतः तुम्ही पाहू शकता 3 चौक 12 म्हणजे 120. याचा अर्थच काय तर 2 आवर, ठीक आहे. म्हणजे 2 घंटे आपल्याला इथे वेळ इथे लागणार आहे. म्हणजे जर आता इथून आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर सहज मिळतील. फॉर एक्झाम्पल पहा, जर सूर्य पूर्वेकडील राज्यामध्ये इथे आहे, ठीक आहे, इथे जर सकाळची 7 वाजता सूर्य निघालेला असेल तर हेच इथे गुजरातमध्ये जे आहे तर इथे काय असणार आहे सकाळच्या 7 वाजता इकडे अंधारच असणार आहे. आणि इथे सकाळच्या 7 वाजता काय होणार आहे तर इकडे सूर्य निघणार आहे. तर ऑब्वियसली काय फरक पडणार आहे तर यांच्यासाठी 7 म्हणजे खूप सकाळची वेळ झाली, म्हणजे रात्री यांच्यासाठी अंधाराची वेळ झाली आणि यांच्यासाठी उजळलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे यांची 9चा जो टायमिंग 9 वाजता जेव्हा सूर्य यांचा जेवढा येईल तेवढा यांचा काय असणार तर सकाळचा मॉर्निंगचा टायमिंग असणार आहे. म्हणजे तेव्हा इकडं सूर्य निघेल. तर हा जो डिफरन्स आहे, ठीक आहे, हे कमी करण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर एक जो मध्यातून जातो, ठीक आहे, जो भारताच्या मध्यातून मिर्झापूर राज्य जे आहे UPचं, ठीक आहे, इथून जो जातो हा कन्सिडर केला आहे. आणि याची डिग्री किती आहे 82 डिग्री अँड हाफ, ठीक आहे, 82 डिग्री अँड हाफवाला आपण कन्सिडर केलेलं आहे. जेणेकरून काय तर इथून इकडे पण 1 आवर आणि इथून इकडे पण 1 आवर, म्हणजे ठीक आहे. इथे जर यावेळेस इथे जर सूर्य आला तर सकाळचे 12 जर वाजलेले असतील, ठीक आहे, 12 वाजलेले असतील तर इथे यांच्यासाठी हा जो टायमिंग आहे 1च्या बरोबर असणार आहे आणि यांच्यासाठी हा 11च्या बरोबर असणार आहे. पण पूर्ण भारतासाठी आपण हा दुपारची वेळ कन्सिडर करतो. आता आपल्या प्रश्नाकडे येऊ. फॉर एक्झाम्पल सकाळचा जर 11चा टायमिंग असेल ऑफिसचा किंवा 10चा, ठीक आहे, तर 10चा टायमिंग जो आहे यांच्यासाठी खूप लेट होईल आणि यांच्यासाठी सकाळचा 10चा टायमिंग जो आहे तो साधारणतः यांच्याप्रमाणे कितीचा होईल तर 8चाच होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे जेवढी सनराईज इथे 8 वाजता असते, ठीक आहे, तर इथे 8 वाजता जेवढं आहे तेवढं इथे 10 वाजता असणार आहे. तर हे सगळं कन्फ्युजन जे आहे ते रोखण्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की यांचा जो टायमिंग आहे हा स्थानिक वेळ जो आहे तो बदलून असला पाहिजे, ठीक आहे. तर हे तर समजलं तुम्हाला स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ का निश्चित केलं जाते. आपल्या भारताची जी एक प्रमाण वेळ आहे ही याच्यानुसार ठरवलेली आहे, ठीक आहे. आणि जास्तीत जास्त यांच्या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे फक्त 1 आवरचा. कारण आपण काउंट केलं तर 29 समथिंग येत होतं. तर इथे आपण असं कन्सिडर करू शकतो की ही जे आहे ते आपली जे मिर्झापूर इथून जाते
ही आपली स्टँडर्ड काय आहे, रेखावृत्त आहे, प्रमाण वेळ आहे. ठीक आहे, भारतीय प्रमाण वेळ आहे 82 डिग्री अँड 30 मिनिट्स. ओके, तर हे समजलं तुम्हाला. तर आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. आता महत्त्वाची गोष्ट आपल्याला जे समजायची आहे, ठीक आहे, भारतीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर आहे आणि काय आहे हे तर आपल्याला समजलं. आता इंटरनॅशनल आणि भारतीय याच्यामध्ये काय फरक होते हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल आणि भारतीय वेळ याच्यामध्ये काय फरक होतो हे आपल्याला इथे समजणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता हे इथे मॅप पहा तुम्ही. ठीक आहे, इथून तुम्हाला ह्या गोष्टी समजण्यासाठी एकदम इझी होते. हे जे 0 डिग्री रेखावृत्त आहे, ठीक आहे, हे पूर्ण आपल्या अर्थसाठी स्टँडर्ड टायमिंग ठरवलेलं आहे. ओके, म्हणजे हा आता सकाळचा 12चा जो टायमिंग आहे, हा सकाळचा 12चा टायमिंग आहे, तेव्हा आपल्या भारतामध्ये किती वाजलेले असतील. तर हे क्वेश्चन आहे की आपल्या जेव्हा ग्रीनविचमध्ये 12 वाजलेले असतील तेव्हा आपल्या भारतामध्ये किती वेळ असेल, हे आपल्याला इथे समजायचं आहे. तर हे समजण्यासाठी आपल्याला काय समजावं लागेल की आपलं प्रमाण वेळ कोणत्या वेळेस आहे, आपली प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर आहे आणि ही 0 डिग्री रेखावृत्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर इथे आपण पाहिलं की 82 अँड हाफ आहे. ठीक आहे, म्हणजेच हाफ हे आपलं कन्सिडर केलेलं आहे. आता जेव्हा आपण याला मल्टिप्लाय करू, ठीक आहे, 4 मिनिटने, तर हे साधारणतः किती येईल, हे साधारणतः येईल 5 hours and 30 minutes. ठीक आहे, 5 hours and 30 minutes हे वेळ येणार आहे. याचा अर्थ काय, जर इथे सकाळचे इथे म्हणजे दुपारचे इथे 12 वाजलेले असतील तर आपल्या भारतामध्ये तेव्हा या स्टँडर्ड टायमिंगच्या याच्यानुसार आपल्या इथे किती वाजलेले असेल, तर सायंकाळचे 5:30 झालेले असतील. ओके, सायंकाळचे 5:30 झालेले असतील. हे समजलं. तुम्ही करून पहा. 82 डिग्री आपल्याला माहीत आहे की 15 डिग्रीसाठी 1 लागतो. तर अशा पद्धतीने आपण 15×5=75. ठीक आहे, म्हणजे 75 डिग्रीलाच किती होणार आहे, 5 तास होत आहे आणि राहिलेली जे आहे ते अर्धा तास. म्हणजे इथून तुम्हाला समजून जाईल. ओके, आता हे तर आपल्याला समजलं. आता हे आपल्याला एक गोष्ट पुन्हा इथे लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की जेव्हा आपण एखाद्या गाडीमध्ये बसून आहोत आणि आपण एका डायरेक्शनने जात आहोत, तर आपल्याला समोरच्या वस्तू जे आहे ते पाठीमागे जाताना दिसतात. तर याच्यावरून आपण अंदाज काय बाळगू शकतो की सूर्य जे आहे ते पूर्वेकडून उगवत आहे आणि पश्चिमेकडे जाऊन मावळतो आहे. म्हणजेच काय, तर पृथ्वी जी आहे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे, इथे आपण असं कन्सिडर करतो. आणि त्याच्यानुसार जे आहे ते जेव्हा या ग्रीनविचच्या पूर्वेकडील जेव्हा भाग आपण कन्सिडर करतो, हा पूर्वेकडे, इकडे टायमिंग काय होत असते, प्लस होत असते. ओके, आणि इकडे काय होईल, मायनस होईल. हेच दोन गोष्टी इथे आपल्याला कन्सिडर करून आपण कोणत्याही याचा टायमिंग जो आहे तो काढू शकतो. तर इथे तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहे, जसे की हे मुंबई आणि याच्यामध्ये किती डिफरन्स वगैरे आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही इथून काढू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हे यांच्या दोघांमधलं अंतर जे आहे काढणं सोपं होईल. आता हे जे जागतिक प्रमाण वेळ आहे, तर हे पण आपण पाहिलं होतं की हे कशाहून कन्सिडर केलेली आहे, तर हे ग्रीनविच जे 0 डिग्री आहे, ग्रीनविच इथून जाते आणि याच्यानुसार आपण कन्सिडर केलेली आहे. आणि आपण ज्याप्रमाणे बोललो की भारताचा जो वेळ आहे तर याच्यापेक्षा काय आहे, पुढे आहे. ठीक आहे, कितीने, 5.5 तासाने पुढे आहे, हे इथे आपल्याला समजते. आणि हे पहा, इथे हिचं उत्तर पण दिलेलं आहे यांनी की तिथे जर सकाळचे 12 वाजले असतील तर भारतामध्ये किती वाजतील वगैरे इथे दिलेलं आहे. हे तुम्हाला वाचल्याच्या नंतर समजून जाईल. आणि हे माहीत आहे का, हा ब्लॉग इथे पहा, हे जे मी हायलाईट केलेलं आहे याच्यावरून तुम्हाला इतिहासचा एक क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो.
एकदा एका प्रश्नामध्ये असं विचारलं होतं की फिलिंग द ब्लँक्स दिली होती. त्यांनी दिले होते की जे सवाई जयसिंग आहे यांनी ज्या वेधशाळा बांधल्या, तर याच्यापैकी हे उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा, तर याच्यापैकी 3 दिलेले होते आणि 2 जे आहे ते ऑप्शनमध्ये होतं. तर इथून आपल्याला एक क्वेश्चन इतिहासाचा पण सॉल्व झालेला आहे. त्याच्यामुळं हे जे तुम्हाला माहीत आहे का वगैरे जे आहेत याच्यावर आपण नेहमी बोललेलो आहोत की याच्यावर थोडं जास्त फोकस आपण करायला काहीही हरकत नाही. ठीक आहे. आज मथुरा इथे तर अस्तित्वात नाही आहे, पण हे 5 ठिकाणी त्यांनी बांधली होती हे लक्षात ठेवा. कुठे कुठे? उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा येथे. ठीक आहे. हे त्यावेळेस सवाईराजा जयसिंग आहे यांनी जंतर मंतर वगैरे त्यावेळेस हे बांधलेले होते. ठीक आहे. ते खगोलशास्त्र होते, गणितज्ञ होते, वास्तुविशारदसुद्धा होते. 18व्या शतकामध्ये हे जे जंतर मंतर आहे, खगोलीय शाळा हे तेव्हा बांधलेले होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही म्हणजे सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ होते आणि आता याचे आपण यूज करत नाही, कारण आता आपल्याकडे काय आहे तर निस्ट आहे, म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. किंवा त्याला आपण काय म्हणतो, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. इथे हे दिलेलं आहे की एका लाखापर्यंत फक्त 1च सेकंदाची त्याच्यामध्ये फरक पडतो, एवढे अचूक त्यांनी तयार केलेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जो लेसन आहे आपण इथे स्टँडर्ड टायमिंग म्हणजेच प्रमाण वेळ आणि लोकल टायमिंग म्हणजेच स्थानिक वेळ हे पाहिलं. आता हे कन्सिडर करण्यामागे कारणं काय आहे हे पण आपण पाहिलेले आहे. कारण काय आहे की कोणत्याही ऑफिसचे टायमिंग वगैरे जे आहे यांच्यामध्ये गोंधळ नाही उडाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी कोणत्याही देशाची एक स्टँडर्ड टायमिंग असू शकते आणि त्यानुसार हा जो एरिया आहे हा लोकल टायमिंगनुसार वर्क करत असतो. ठीक आहे. आता इंटरनॅशनल टायमिंग हे एका याच्याने कन्सिडर का केलेली आहे, कारण जे इंटरनॅशनल फ्लाईट्स वगैरे आहे तर याच्यानुसार काय होतं तर इथे फरक पडतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तिथे गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इंटरनॅशनल टायमिंग जे आहे ते 24 आवरची कन्सिडर केलेली असते आणि लोकल टायमिंग 12 आवरची जे आपण आपल्या देशामध्ये ज्या ट्रेन्स वगैरे आहे याच्या टायमिंगसाठी आपण याचा यूज करतो. ठीक आहे. तर आय होप की तुम्हाला जे शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे लोकल टायमिंग आणि स्टँडर्ड टायमिंग याच्यातला डिफरन्स आणि ते कसं काउंट केलं वगैरे, तर हे तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर एकदा पुन्हा हा लेसन वाचा. तुम्हाला माहीत आहे की अगदी व्यवस्थित समजून जाईल. आणि जर नाही समजलं आणि तरीही काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. तर त्याच्यावर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिले जातील. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं किंवा सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा, कारण याच्याने तुमचाही फायदा होईल आणि आमचाही फायदा होईल. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.